पत्रकार परिषद बोलायचं कारण काय? जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये आता निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यामुळं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. मनोजदादा सुद्धा प्रचारानिमित्त काही ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. तर त्यामध्ये त्यांनी काल आमच्याकडे काही अंतरवाली सराटीची टीमची लोक आली होती 3-4 जण. ते आम्हाला भेटली. त्यांनी पण काल जाऊन पुन्हा मनोजदादांना जाऊन भेटले आणि त्याच्यानंतर काही काही गोष्टीचा उलगडा तुम्हाला पाहायला मिळत असेल. आज त्यांनी स्टेटमेंट केलं, महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सोडून अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागोवर त्यांना निवडून द्या असं त्यांनी आव्हान सगळं केलं आज पत्रकार परिषदेमध्ये. आणि त्या पद्धतीचं मेसेज आलेले सगळं. पाठिंबा असं समजत. हा, त्यांचं ज्यांनी मराठा समाजासाठी काम केलेलं आहे, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे मनोज दादाच्या, त्या सर्व उमेदवारांना त्यांचा पाठिंबाचा हवा. पण तुम्ही जनतेपुढे कुठल्या विकासाचे प्रश्न मांडले? आम्ही जनतेसमोर रस्ते, वीज, पाणी सोडून आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे नवीन मुद्दे आम्ही घेऊन जनतेसमोर गेलेलो आहे. ते डायरेक्ट आता कसं आहे की मतदारापर्यंत संपर्क करायचा, आता आचारसंहितेचा वेळ जो असेल त्याप्रमाणे ते संपर्क करणार. त्यांना त्यांचे जे माध्यम असतील, लोक असतील, त्या माध्यमातून ते संपर्क करणार. होणार ना निश्चित, कारण त्या टीमनी वेळोवेळी मी तिथे गेलेलो पाहिलेलं आहे. मी माझं कामकाज त्यांनी समोरून पाहिलेलं आहे. त्यामुळे त्या टीमची पहिल्यापासूनच मला साथ होती. पण आता मनोजदादांनी समोर पत्रकार परिषद घेऊन सांगितल्यामुळे त्या गोष्टी सोप्या झाल्या. काय झालं की महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जेवढे उमेदवार त्यांनी मतदारसंघ जाहीर केले होते त्याच्यामध्ये करमाळा सर्वात अगोदर कुठल्याही त्याला काय म्हणतो त्याला कॉम्पिटिशन नव्हतं. एकच कॅन्डिडेट तिथे असल्यामुळे तो जाहीर झाला होता. आणि बाकीच्या ठिकाणी खूप 25, 15, 20 असे वेगवेगळे उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी निर्णय असा जाहीर केला की बाबा सध्या निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी तात्पुरता कॅन्सल केला होता. पण त्यांनी सांगितलं होतं की 10 तारखेच्या पुढे वेगवेगळे आम्ही निर्णय देऊ, कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं, कोणाच्या पाठीशी उभं राहायचं. त्या पद्धतीने त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये एक एक गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यांनी. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय अपक्ष उमेदवाराला संधी तुम्ही असं म्हणजे कशावरून तुम्हाला वाटतं? कारण त्यांचं वाक्य आहे, तुम्ही वारंवार स्टेटमेंट जर बघितलं, ज्यांनी मराठा समाजाचं काम केलं आहे, आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, वेळोवेळी त्यात सहभाग नोंदवलाय, तशा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा असं त्यांनी सांगितलं वेळोवेळी. आणि काल ते स्वतः कुंभेजमध्ये त्यांची टीम आली होती हे तुम्हाला सांगितलंच. त्यांची विरोधी गटाकडून दावा केला जातोय की आम्हाला आम्ही पण अपक्ष. विरोधी गटातलं कोण? समजा शिंदे गटाचे कार्यकर्ते गटाला सुरू वाटते की आम्हाला. आता कसं आहे की त्या दोन ते उघडपणे पत्र आणि कुठल्या गोष्टी सांगत नाहीत. आणि तुम्हाला हे पण माहिती की जे समोरचे 2 उमेदवार आहेत ते भाजप पुरस्कृत आहेत. एक तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष सरचिटणीस जे काय त्यांचं पद आहे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि दुसरे जे उमेदवार आहेत सेनेचे, त्यांची बहीणच भाजपच्या जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष आहेत महिलाच्या. तर दोन्ही भाजपचे उमेदवार असल्यामुळे त्यांना निवडून हा नामानाचा विषयच नाही. भाजप आणि त्यांची संलग्न उमेदवार पाडा असेच आदेश आहेत त्यांचे पहिल्यापासून. त्यामुळे त्यांनी दावा करणं, त्यांनी काय काम केलं सांगावं त्यांनी. मनोजदादा जेव्हा उपोषणाला बसले होते कधी आले का? कुठल्या नारायणगडावरती कधी आले का ते मेळाव्याला? किंवा त्यांनी काही सपोर्ट केला आंदोलनाला किंवा स्पष्टपणे कधी भूमिका मांडली का आरक्षणाच्या संदर्भात? त्यामुळे ते विषय सगळ्या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. विद्यमान आमदार भेटून पाठिंबा द्या अशी गोष्ट काय 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 विद्यमान आमदार शिंदे मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटले होते, आम्हाला पाठिंबा द्या मागणी केली. हा, अशी मागणी केली ते मला माहिती नाही. पण ते तिथे भेटायला आले होते, मी समोरासमोर त्यांना भेटलेलो. मी त्यांना तिथं आम्ही रात्री जाऊन बसलो होतो कारण आमच्या उमेदवार या गोष्टी चर्चा चालूच होत्या काय करायचं इलेक्शनचं. त्यावेळेस ते रात्री फॉर्म भरल्यानंतर भेटायला आले होते. मी समोर नमस्कार करतो. पाठिंब्यानंतर साधारण किती मतांमध्ये वाढ? हे बघा, त्यांना मतामध्ये वाढ म्हणजे की तुम्हाला माहिती जे वातावरण त्यावेळेस होतं उमेदवारी जाहीर केली होती
त्यात एक फक्त जे गटातटाला थोडीफार लोक जे ऍडजस्ट असतात ते सोडून बाकीची सर्व मतदान मनोजदादा जरांगे पाटील समर्थकांचं होऊ शकते मतदान. किती मतदान असेल? ते सांगणं आता अंदाज बांधणं खूप अवघड आहे. मनोजदादांचं तुम्हाला म्हणजे आता असं सांगणं अवघड आहे त्यांचं किती असं. जरांगे पाटलांनी यावेळेस बॉन्ड वगैरे काही घेतले अशा पद्धतीचा बॉन्ड आपण दिलेला आहे. नाही, त्यांनी बॉन्ड कोणाचेच घेतले नाही. एकाचेही बॉन्ड त्यांनी फक्त घोषणा केली होती की जो बॉन्ड देईल त्याचं आपण हे करणार म्हणून, पण त्यांनी एकाचेही बॉन्ड घेतले नाहीत. स्वतः आमदार साहेब सुद्धा बॉन्ड घेऊन गेले होते असं कळलं, त्यांचा सुद्धा बॉन्ड घेतलाच नाही. ते जे पथक आलं होतं ती माहिती ती नेमकी त्यांच्याशी संलग्न होती, त्याच्यातून काही नाव सांगू शकत? नाही, त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर काम करणारे मी त्यांच्याबरोबर सुरुवातीला हे लाठीचार्ज होण्यापूर्वीपासूनची ती त्यांच्याबरोबरची टीम आहे. लहान एक आडनाव आहे, अजून दुसऱ्यांची नावं मला नाही सगळ्यांची सांगता येणार, की बरोबर तिथं आम्ही सारखं भेटतो त्यांना. त्यांनी नेमकी काय सूचना दिली तुम्हाला किंवा काय आव्हान? हा, म्हणजे त्यांनी असं म्हणलं की त्यांनी तिथलं वातावरण हे बघून ते थोडक्यात ही पहिलीच वेळ नाही, याच्या अगोदर बी एकदा टीम आली होती, ती दुसरी पण टीम आली होती चेक करायला मनोजदादाचं हे संलग्न किती काम करतात, तालुका लेवलला काय परिस्थिती आहे, असं सगळं चेक करून ती टीम गेली होती. तुम्हाला याच्या आधी पण त्यांनी अशी ऑफर दिलेली होती की तुम्ही काम करत राहा आणि नंतर तुमचं म्हणजे तुमच्या बाजूने प्रकरण येतील किंवा असं तुम्ही पहिल्या पद्धतीत सांगितलं आणि त्याच्यानंतर काही संपर्क झाला होता? नाही, आमच्या मधून कॉन्टॅक्ट चालूच होता. इव्हन त्यांनी आम्हाला उघडपणे फोटो सुद्धा वापरायला परवानगी दिली होती उघडपणे. आम्ही ते वापरू सुद्धा जास्त शिकलो असतो, पण ज्यावेळेस त्यांनी स्वतःहून सांगितलं अपक्ष म्हणून उघडपणे त्यांनी भूमिका आज मांडली त्यांनी दुपारी कधीतरी किंवा सकाळच्या वेळेस, तिथून पुढे मग त्या गोष्टी क्लिअर झाल्या की जनतेने काय करायचे. आपल्या जिल्ह्यातील किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याबाबत कल्पना आहे का आणि त्यांचा स्थानिक सोबत काय बैठक झाली किंवा ते संपर्कात आहेत का किंवा त्यांना विश्वास घेतलेले? नाही, हा विषय फक्त तालुक्याचा त्या लेवलचे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीतचा आहे. जिल्ह्याचा काही समन्वयकांचा ह्यांचा काय ह्याच्यामध्ये हे नाहीये, कारण त्यातले त्या गोष्टी म्हणजे त्यांचा किंवा त्यांना विचारून दादा कुठलेच निर्णय घेत नाही. दादा स्वतःच निर्णय घेतात, ते कुठल्या समन्वयाला काय ह्याला विचारून निर्णय घेत नाही. त्यांची तिथली टीम आणि दादा हेच निर्णय घेतात. जी समिती आली होती पाठिंबा द्यायला आहे, त्या समितीने प्रकरणासमोर यायला पाहिजे. मागे आमचा पाठिंबा असं की आहे त्याच्या दृष्टीने तुम्ही मनोजदादा कशी अशी व्यक्ती आहे की ते कधीही असं उघडपणे सगळ्या गोष्टी सांगत नाही. सगळ्या गोष्टी गनिमी काव्याने करण्याच्या संदर्भातच ते आवाहन करतात. तुम्ही पत्रकार कोणाचं नाव सुद्धा ते घेत नाहीत. समजणे को इशारा काफी आहे अशा पद्धतीने ते बोलतात आणि ते ओळखून घ्यायचं सगळ्यांनी. म्हणजे कुठल्याही मागच्या लोकसभेला सुद्धा तुम्ही इलेक्शनला बघा, जे उमेदवार त्यांच्या नुसतं एका शब्दाने निवडून आले त्यांनी काही त्या नाव घेतलं नाही गुणाचं, त्यामुळे समोरच्याने ओळखून घ्यायचं त्यांना काय म्हणायचं.